नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज आपण एका अशा देशाबद्दल बोलणार आहोत जो एक सुंदर बेट आहे. सांस्कृतिक वारसा खूप चांगला आहे त्या देशामध्ये आणि आपल्या भारत देशाशी त्याचं खूप जुनं नातं पण आहे. तुम्ही म्हणत असा देश कुठला आहे, तर हा देश म्हणजे मॉरिशस. तर सुंदर देशाबद्दल बोलायला आपल्या गेस्ट आहेत वैष्णवी वाटवे. वैष्णवी स्वतः ट्रॅव्हल प्रोफेशनल आहे. ती स्वतःची ट्रॅव्हल कंपनी आहे. अनेक वर्ष मॉरिशसला जाते आणि मॉरिशस नुसतं बीच आणि टेम्पल्सच्या पलीकडे काय आहे, तिथे आपण अजून काय अनुभव घेऊ शकतो, हे सगळं आपल्याला वर्णन करणार आहे वैष्णवी. तर वैष्णवी, थँक्यू व्हेरी मच आमच्या पॉडकास्टवर आल्याबद्दल. मॉरिशस म्हटलं की असं येतं की समुद्र किनारा आहे आणि आपण बीचवर बसलोय, छान ऊन घेतोय. तर ह्याच्या पलीकडे मॉरिशस काय आहे आपण जाणून घेणार आहे हळूहळू. पण सुरुवातीला मॉरिशस येतं कुठे एक्झॅक्टली, त्याला भारतातनं कशी कनेक्टिव्हिटी आहे आणि विजा लागतो का नाही, हे थोडं जरा तर सांगितलं तर आपण तशी सुरुवात करू. येस, नक्कीच नक्कीच. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. मॉरिशस तुम्ही म्हणला तसं एक छोटा आयलंड आहे. छोटं म्हणजे इतकं छोटं आहे की एक 56 ते 65 किलोमीटर ईस्ट टू नॉर्थ, म्हणजे टोटल एरिया बघितला तर त्याच्यापेक्षा जास्त एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जात नाही. त्याच्यामुळे इंडियातल्या आपण ट्रॅव्हलिंगचं कम्पॅरिझनने बघितलं तर आपण अख्खा आयलंड 1-2 दिवसामध्ये कव्हर करू शकतो. म्हणजे पूर्ण आपण अगदी ट्रॅव्हल पॉईंट टू पॉईंट ट्रॅव्हल करायचं म्हणलं तरी रादर नॉर्थ टू साऊथ, साऊथ टू नॉर्थ आपण एका दिवसात जाऊन पण येऊ शकतो. हार्डली 2 तास लागतात. म्हणजे मुंबई एवढं असेल फार तर. हा, पुणे मुंबईचं डिस्टन्स पण जास्त आहे ऍक्च्युली. पण व्हेरी सिनिक आयलंड आणि भरपूर निसर्ग सौंदर्य, वॉटरफॉल्स आहेत, केव्ज आहेत, माउंटन्स आहेत, रिव्हर्स आहेत, लेक्स आहेत आणि वोल्कॅनोज पण आहेत. पण वोल्कॅनोज आर नॉट लाईक एनी अदर कंट्रीज. वोल्कॅनोज जे डॉमिनंट वोल्कॅनोज आहेत. ऍक्टिव्ह लावा वगैरे बाहेर नाही, लावा वगैरे येत नाही. पण तुम्हाला जाऊन ते क्रेटर बघता येतं. आपल्या साईटसीइंग मध्ये ऍड असतं ते केलेलं. आता हे बेट जे आहे हे आहे सदर्न हेमिस्फिअर मध्ये, म्हणजे विषुववृत्ताच्या पलीकडे. त्याच्यामुळे ह्याचे सीझन जे आहेत ते रिव्हर्स सीझन आहेत. बरोबर. जसं आपल्याकडे उन्हाळा असतो त्यावेळेला त्यांच्याकडे थंडी असते. सो आता आपल्याकडे जेव्हा उन्हाळा चालू होईल, जेव्हा उन्हाळा पीकवर जाईल, त्यावेळेला त्यांच्या इथे थंडी पीकवर असते. सो त्यांचा थंडीचा सीझन म्हणजे थंडी फार नसेल. हा, तशी नसते. पण जो सेंट्रल एरिया आहे किंवा जिथे हिली एरिया आहे तिथे टेम्परेचर बऱ्यापैकी कमी जातं आणि म्हणजे 10 टेम्परेचर पर्यंत पण जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्ही विंटरमध्ये जर हिली एरिया जाणार असाल मॉरिशसमध्ये, तर आय वुड सजेस्ट की तुम्ही स्वेटर वगैरे कॅरी करा किंवा लाईट जॅकेट्स कॅरी करा. आणि जरी म्हटलं की आयलंड आहे तरी समुद्र किनाऱ्यावरती सुद्धा टेम्परेचर जाऊ शकतं कमी, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला एखादं लाईट जॅकेट लागू शकतं. सो तेवढं विंडी आहे, त्याच्यामुळे पण थोडा वारा जास्त असल्यामुळे सुद्धा आपल्याला जॅकेट्स वगैरे कॅरी करावे लागतात. उलटा सीझन म्हटल्यावर आपला जो समर सीझन आहे, जो पीक हॉलिडे सीझन आपल्या भारतात आपण मानतो, बरोबर, तो तिथे जायला बेस्ट सीझन आहे. तिथलं विंटर आहे म्हटल्यावर हा, म्हणजे आपल्यासाठी रादर कुठलाही सीझन चांगलाच असेल, पण आपण इयर राऊंड तिथे ट्रिप्स प्लॅन करू शकतो. आपल्यासाठी तिथे म्हणजे पीक सीझन किंवा लो सीझन असं काही नाही म्हणता येणार, कारण आपल्याकडचा उन्हाळा खूप हार्श असतो, तिथे तेवढा उन्हाळा हार्श नाहीये. किंवा आपल्याकडं थंडी म्हणलं तर नॉर्थला आपण गेलो तर थंडी पण खूप हार्श असते, तशी तिकडे थंडी पण खूप हार्श नसते. पण आपण ट्रिपसाठी आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण 6 नाईट 7 नाईट्स ट्रिप्स प्लॅन करू शकतो कुठल्याही सीझन मध्ये, कोणत्याही सीझन मध्ये जाऊ शकतो. पावसाळा कधी असतो जेव्हा आयलंड असल्यामुळे पाऊस असं काही निश्चित नाहीये, पण येतो म्हणजे नॉर्मल ह्याच्याप्रमाणे. साधारण जूनच्या आधी थोडासा पाऊस येतो आणि जून ते सप्टेंबर हा त्यांचा विंटर सीझन आहे. तेव्हा एक्सपेक्टेड नाहीये, पण येऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये पण तिथे बऱ्याच वेळेला पाऊस, म्हणजे त्यांच्या उन्हाळ्यामध्ये पाऊस येऊ शकतो. पण एवढाही पडत नसेल की ट्रिप करता येणार नाही, असं एवढा होत नसावा. नाही, तेवढा नाही. मध्येच 1-2दा-3दा फक्त असं झालं होतं की तिथे पूर वगैरे आला होता, पण बाकी एरवी मी कधी न्यूज मध्ये असं ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे आपण ट्रिप्स तर प्लॅन करू शकतो असं. राईट. तिथे पोचायला साधारण किती वेळ लागतो? म्हणजे आता मुंबईतनं किंवा दिल्लीतनं फ्लाईट पहिले कुठनं आहेत आणि कोणाच्या आहेत? हा, फ्लाईटनी पोहोचणे एवढा एकच मार्ग आहे, दुसरा कुठला मार्ग नाहीये. अजून क्रूज वगैरे चालू व्हायचे. हो, आणि मॉरिशसला इथून इंडियातनं क्रूज ऍज सच मी बघितला नाही, त्यामुळे राईट. तर फ्लाईट डिस्टन्स मुंबईतनं बघितलं तर एक 6 तास 10 मिनिटं वगैरे आहे डायरेक्ट फ्लाईट. दिल्लीवरनं अजून 1-2 तास जास्त. आणि आपल्या इथनं भारतातनं मुंबई, दिल्ली, बँगलोर आणि चेन्नई अशा फ्लाईट्स आहेत डायरेक्ट. एअर इंडियावरती आहेत. त्याच्यानंतर इंडिगोच्या काही फ्लाईट्स आता सुरू झाल्यात बँगलोरवरनं.
आणि अच्छा, बँगलोरवरनं आणि इंडिगोला कनेक्टिव्हिटी मुंबई बाकीच्या इतर शहरातनं पण मिळते. ओके. सो म्हणजे पुणे, आपल्याला जर पुण्यातनं फ्लाईट पाहिजे तर पुणे बँगलोर मॉरिशस असा पण प्लॅन करू शकतो. डायरेक्ट फ्लाईट पाहिजे तर मुंबईवरनं करता येते. बाकी फ्लाईट इंडिगो मला वाटतं त्यांचं जाळं महाराष्ट्रात बऱ्यापैकी आहे, त्यामुळे नागपूर बँगलोर, पुणे बँगलोर, मुंबई बँगलोर हे कनेक्टिव्हिटी करून जाऊ शकतात. म्हणजे जिथे प्रत्येक वेळेला मुंबईवर डिपेंडन्सी होती ती आता थोडी कमी झाली आहे. आणि तुम्ही चेन्नईवरनं पण फ्लाईट घेऊ शकता. म्हणजे पुणे चेन्नई घेऊन चेन्नईवरनं एअर मॉरिशस फ्लाय करतं त्याच्यातनंही जाऊ शकता, किंवा रिटर्नला सुद्धा तुम्ही तसं प्लॅन करू शकता. म्हणजे मुंबई, दिल्ली, बेंगलोर आणि चेन्नई इथनं एअर मॉरिशस, एअर इंडिया आणि इंडिगो कॉम्बिनेशन आहे ते. एअर इंडिया कॉम्बिनेशन या 4 शहरात कॉम्बिनेशन आहे. त्यांच्या सेपरेट फ्लाइट्स पण आहेत. पूर्वी विस्तारा होती, आता ती एअर इंडिया झाली. ओके, 2 सेपरेट फ्लाइट्स. कोडशेअर पण आहेत आणि सेपरेट पण आहेत. ओके, बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी आहे फ्लाइटची. येस तशी. आणि डेली फ्लाइट्स आहेत त्या? डेली आहेत. काही फ्लाइट्स डेली आहेत, काही ऑल्टरनेट डे आहेत, पण म्हणजे बऱ्यापैकी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे. चांगली. ओके, गुड. व्हिसा लागतो? व्हिसा ऑन अरायव्हल आहे. ऑब्व्हियसली इंडियन्ससाठी साधारण 90 डेज पर्यंतचा व्हिसा मिळतो ऑन अरायव्हल. पण त्याच्यासाठी त्यांना आपण कुठे राहणार आहोत किंवा काय प्लॅन आहे, रिटर्नचं फ्लाईट कधीचं आहे, म्हणजे रिटर्नचं तिकीट, हॉटेल बुकिंग, किंवा आपण जर कोणाकडे जाऊन राहणार असू तर त्यांनी एक इन्व्हिटेशन लेटर त्यांना द्यावं लागतं विथ देअर ॲड्रेस प्रूफ. तर ह्या गोष्टी, आणि तुमच्याकडे बॅलन्स किती आहे, म्हणजे बँक बॅलन्स तुमच्याकडे आहे त्यांना थोडंसं पटलं पाहिजे. ह्या गोष्टी त्यांना प्रूफ केल्या की ऑनरेबल व्हिसा तसं. आणि हे डॉक्युमेंट्स जनरली एअरलाईन्सची लोक पण इंडियातल्या एअरपोर्टवरती चेक करतात. आय थिंक हे बेसिक डॉक्युमेंटेशन सगळीकडे बेसिक आहे. सगळीकडे सध्या जिथे व्हिसा ऑन अरायव्हल आहे, व्हिसा ऑन अरायव्हल आणि इट्स अ फ्री व्हिसा. अच्छा, फ्री व्हिसा. ओके. पण आता एवढं डॉक्युमेंट कुठेही बघतात आजकाल की तुमच्याकडे पैसे आहेत का नाही तिथे 6-7 दिवस राहायला. बरोबर. आणि कुठे राहणार ते, आय थिंक. आणि बुकिंग आपली असतील तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे लागत नाहीत, म्हणजे दाखवायची गरज नाही. ते काय आपलं बँक स्टेटमेंट वगैरे चेक करत नाहीत, बट दे नीड टू नो की व्हॉट काइंड ऑफ हॉटेल यू हॅव चोजन, व्हॉट काइंड ऑफ ट्रान्सपोर्टेशन यू हॅव डन, एक्सेट्रा. सो तेवढं त्यांना फक्त दाखवायला लागतं की आपलं बुकिंग झालेले आहेत. आणि फ्लाईट तिकीट आपल्याकडे रिटर्न फ्लाईट्स असतातच. आपण व्हिसाचं वगैरे बोललो, बरोबर. तर तिथे करन्सी कुठली चालते आणि ती करन्सी आपल्याकडे मिळते का, किंवा आपले रुपये आणि त्यांच्या ह्याच्यात किती फरक आहे वगैरे काही? मॉरिशन रुपीज मिळतात आपल्या इथे. मॉरिशन रुपीज म्हणतात त्याला. ओके. जिथे जिथे इंडियातल्या लोकांचं डॉमिनन्स आहे ना, तिथे बऱ्यापैकी रुपी असते करन्सीमध्ये. सो कन्व्हर्जन रेशो इज 1.98 पर्यंत जाते बऱ्याच वेळेला. साधारण दुप्पट धरूयात आपण, म्हणजे 1 रुपया असेल तर त्यांचा 1 रुपया म्हणजे आपले 2 रुपये असं धरून चालू आहे. एका जनरल मोठी हिशोब करायचा झाला तर, पण त्याच्यापेक्षा थोडी कमीच असते, पण 2 रुपये धरून साधारण. युरो पण चालतं तिथे, कारण फ्रेंच डॉमिनन्स असल्यामुळे बऱ्यापैकी युरो पण चालतं. हॉटेल्सच्या काही काही प्राइजेस आपल्याला युरोमध्ये पण येतात, USD मध्ये जशा येतात तशा युरोमध्ये पण येतात. सो ओनर जर फ्रेंच असेल किंवा कोणी असेल तर त्या हॉटेल्सचे प्राइजेस पण आपल्याला युरोमध्ये येतात. पण इथे इंडियन रुपी वगैरे कुठे घेतात? इंडियन रुपीज नाही घेत. एक तर तुम्ही USD मॉरिशन रुपीज घेऊ शकता. तुम्ही ऍक्च्युली कार्ड स्वाईप करून विड्रॉ करू शकता, तेव्हा तुम्हाला मॉरिशन रुपीज मिळू शकतात. सो तुम्ही जाऊन ऍक्च्युली तिथे जाऊन परचेस करायची गरज असं वाटत नाही. डॉलर्स जरी बरोबर ठेवले तरी चालू शकतात, किंवा युरो बरोबर असतील तरी चालू शकतात. क्रेडिट कार्ड चालतात, इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड सगळ्या ठिकाणी चालतात, डेबिट कार्ड चालतात. सो आजकाल तसं करन्सीचा मुद्दा राहिला नाही. पण बऱ्यापैकी थोडासा ह्या बाबतीमध्ये हे कमी आहे, म्हणजे अवेअरनेस कमी आहे. त्याच्यामुळे आपण आपलं करन्सी कॅरी केलेली बेटर. डिजिटल एवढं तिथे झालं नसेल अजून जेवढं आपल्याकडे. एक्झॅक्टली. तिथे जीपे वगैरे नाही चालत. आपण मॉरिशसच्या टुरिझमला येऊच. आपण त्याच्यात जस्ट एक थोडंसं भारत आणि मॉरिशस यात खूप जुनं नातं आहे असं आपण मगाशी बोलत होतो ऑफ कॅमेरा. तर ते एक्झॅक्टली काय आहे आणि त्याचे तिथे खुणा काय आहेत मॉरिशसमध्ये? एक अप्रवासी घाट आहे मॉरिशसमध्ये, जिथे इंडियन्सला पहिल्यांदा जेव्हा त्यांनी मॉरिशसला उतरवलं ती जागा आहे. पोर्ट लुईस मध्ये. हा एक खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. इंडियन डायस्पोरा नावाचा एक असा मोठा सब्जेक्ट आहे, त्यातला एक छोटा पार्ट म्हणू आपण. की जेव्हा इंडियामध्ये ब्रिटिश राज होतं किंवा फ्रेंच पोर्तुगीज जेव्हा इथे आले, तेव्हा त्यांनी आपल्या इथल्या बऱ्याच लोकांना स्लेव्ह म्हणून ते आफ्रिकन कंट्रीजमध्ये घेऊन गेले, एस्पेशली ऊसाच्या किंवा कॉफीच्या या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी.
आणि त्याच्यानंतर ते स्लेव्ह ट्रेडिंग व्हायचं. ओके. सो बरेचसे स्लेव्ह जे साऊथ आफ्रिकामध्ये गेले किंवा टांझानिया जे आफ्रिकन कंट्रीजमध्ये गेले त्या लोकांना विकलं जायचं आणि असे बरेचसे लोक फ्रेंच लोकांनी विकत घेतले आणि ते मॉरिशसमध्ये आले किंवा ते नंतर इकडे शिफ्ट झाले, म्हणजे आफ्रिकन कंट्रीज मधनं शिफ्ट झाले किंवा काही लोक डायरेक्टली मॉरिशसलाच गेले. मॉरिशसमध्ये पण ऊसाची फ्रेंच लोकांची डॉमिनन्स जास्त आहे आणि ऊसाची शेती खूप जास्त आहे. तुम्ही आजही गेलात तरी तुम्हाला सगळीकडे ऊसाची शेती दिसते. आता थोडं हळूहळू चेंज होत आहे पण मॅक्झिमम ऊसाची शेती तिथे आहे आणि आपल्या इथे पण ऊस पिकतो महाराष्ट्रामध्ये किंवा इथे. सो आपल्याला लेबर्सला माहिती आहे की ते काम कसं करायचं, त्यांना शिकवायची गरज नाही. त्याच्यामुळे हे खूप सोपं होतं त्यांच्यासाठी की इंडियातनं लेबर्स तिकडे घेऊन जायचे आणि बऱ्याच वर्षांपासून म्हणजे मोर दॅन 200 years भारतीय तिथे राहत आहेत. आणि नुसते एक स्लेव्स नाही आहेत, स्लेव्स गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ बिझनेस करण्यासाठी बिझनेसमन्स पण गेलेत आणि बिझनेसमन्स पण तिथे तेवढ्याच वर्षांपासून राहत आहेत. सो खूप जुनी अशी परंपरा आहे आणि इंडियातले लोक असल्यामुळे ते इंडियन कल्चर फॉलो करतात. हिंदू खूप आहेत त्याच्यामुळे हिंदू सगळे सण साजरे केले जातात. अगदी गणपतीपासून ते कावडियापर्यंत सगळे सण साजरे केले जातात आणि त्यांना आपल्यासारख्याच इंडियातल्या सणांच्या तिथे मॉरिशसला पण सुट्ट्या असतात. जसं की होळीची सुट्टी असते, गणपती चतुर्थीची म्हणजे गणेश चतुर्थीची सुट्टी असते. गणपती बसवतात हे लोक प्रॉपर, फक्त ते 10 दिवसाचा सण करत नाहीत, ते 3 दिवस 5 दिवस असं करतात पण ते प्रॉपर गणपती बसवतात. त्याच्यानंतर शिवरात्र हा सगळ्यात मोठा सण आहे मॉरिशस मधला आणि त्यावेळेला गंगा तलावावरनं हे लोक पाणी घेऊन येतात आणि गंगा तलाव म्हणजे मॉरिशसमध्ये जो एक तलाव आहे ग्रँड बेसिन नाव आहे त्याचं, पण फ्रेंच मधलं किंवा इंग्लिश मधलं, पण त्याला इंडियन गंगा तलाव म्हणतात. तिथे भरपूर मंदिरं आहेत गंगा तलावच्या काठावरती पण, त्यामुळे गंगा ही पूजनीय असल्यामुळे हो तलावाचं नाव गंगा तलाव. राईट. आणि ते इंडियन्सनी काहीतरी शोधून काढलंय, म्हणजे त्याच्या मागची पण एक काहीतरी कथा आहे, बट इट विल टेक अ लॉंग टाइम इफ आय स्टार्ट सेइंग अबाउट दॅट. काही प्रश्न नाही, ठीक आहे. म्हणजे बेसिकली एक मिनी इंडिया असल्यासारखं तिथे आहे की मिनी इंडिया वेगवेगळ्या प्रांतातून लोक तिथे आहेत, वेगवेगळे सण तिथे ऑटोमॅटिक सेलिब्रेट होतात. भोजपुरी त्यांची लँग्वेज आहे प्रॉपर, इंग्लिश फ्रेंच आणि भोजपुरी अशा लँग्वेजेस आहेत. आणि इंडियामध्ये जसं आपण महाराष्ट्र म्हणतो तसं तिथे पण एक छोटा महाराष्ट्र आहे की मराठी लोकांची संख्या इतकी आहे की तिथे महाराष्ट्र मंडळ आहेत वेगवेगळी. वेगवेगळ्या एरियामध्ये छोटे छोटे महाराष्ट्रीयन किंवा मराठी लोकांचे ग्रुप्स आहेत. मराठी हे लोक तिथे शिकतात, बोलतात, मराठी नाटक करतात किंवा मराठी सगळे सण सेलिब्रेट करतात. म्हणजे नऊवारी साड्या वगैरे ते आमच्याकडनं म्हणजे आम्हाला विचारतात की इथे आल्यानंतर कुठे विकत घ्यायच्या वगैरे. सो साड्या विकत घेऊन जातात आणि असं म्हणजे बरेच कल्चरल हे आहेत. आणि मराठी शिकण्यासाठी पण बरेच लोक इंडियामध्ये महाराष्ट्रात येतात. जेजुरीला खूप लोक येतात कारण आपल्या इथनं जी लोक गेली मराठी ती सगळी पंढरपूर, कोकण मधला रायगड, रत्नागिरी एरिया, त्याच्यानंतर सातारा ह्या एरियातली लोक जी होती ती सगळी स्लेव्ह म्हणून गेले 200 वर्षापूर्वी. त्यामुळे पिढीजात ते त्यांच्याकडे त्यामुळे त्यांना सगळे सणवार माहिती आहेत, प्रथा माहिती आहेत, लग्न पद्धती माहिती आहेत. त्यामुळे ते लोक तिथे जेव्हा या सगळ्या गोष्टी परफॉर्म करतात तेव्हा ते इंडियन स्टाईलनी किंवा मराठी स्टाईलनी मराठी लोक सगळ्या गोष्टी परफॉर्म करतात. इंटरेस्टिंग आहे खरंच. मला खरंच माहित नव्हतं की एवढा तिथे महाराष्ट्रीयन पॉप्युलेशन एवढं आहे. महाराष्ट्रीयन पॉप्युलेशन आहे. जवळजवळ 200 वर्षापूर्वीपासूनचं एक विठ्ठल मंदिर आहे जे एक पंढरपूर मधले एक गृहस्थ होते. ते जेव्हा तिकडे स्लेव्ह म्हणून गेले तेव्हा ते जाताना मूर्ती बरोबर घेऊन गेले आणि त्यांनी तिकडे मूर्ती स्थापन केल्या. आणि त्याचं नंतर आता आज खूप मोठ्या प्रमाणात तिथे एक म्हणजे ट्रस्ट म्हणता येईल अशा पद्धतीचं एक मंदिर त्यांनी केलंय. प्रायव्हेट आहे, आपल्याला जाऊन व्हिजिट करता येतं पण आपल्याला परमिशन घ्यावी लागते. सो जनरली आपल्याला जायचं असेल तर त्यांना विचारून आपण त्यांच्या इथे जाऊ शकतो. हो, परमिशन देतात. चार्ज वगैरे करत नाही? नाही, चार्ज नाही करत. आम्ही मागच्या वेळेला मी ग्रुप घेऊन गेले होते तेव्हा आम्ही आमचा एक छोटा इव्हेंट तिथे ठेवला होता मंदिरामध्ये. सो सगळ्यांना जे पार्टिसिपंट्स होते माझ्या ग्रुपमधले तर त्यांना सर्टिफिकेट देण्याचं काम होतं तर आम्ही त्या मंदिरात केलं होतं. सो इट वॉज गुड एक्सपिरियन्स. ग्रेट. आय थिंक आपल्या दर्शकांना हा एक वेगळाच मुद्दा पॉइंट कळलं की असं एवढी अफिनिटी महाराष्ट्र आणि मॉरिशसची आहे. म्हणजे मध्ये देवेंद्र फडणवीसांनी तिथलं जे महाराष्ट्र मंडळ आहे त्यांना आय थिंक अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा दिलेला आहे आणि तो तिथे त्यांनी स्थापन केलाय आणि फडणवीस सर गेले होते तिथे ते सगळं सेरेमनी करण्यासाठी.
हे बातम्यांमध्ये पण दाखवलं होतं. म्हणजे एवढ्या लेवलपर्यंत महाराष्ट्रीयन्स आहेत आणि कनेक्टिव्हिटी तेवढी आहे महाराष्ट्रीयन्स. म्हणजे आपल्याकडे जे टुरिस्ट जातील तिथे महाराष्ट्रातनं खास त्यांनी या गोष्टी बघायला पाहिजे. म्हणजे बाकी आपण नॉर्मल साईट सीइंग तर करणारच आहे. विठ्ठल मंदिर, कारण भारताबाहेर त्याला कुठेच महाराष्ट्राबाहेर विठ्ठल मंदिर कुठेच नाहीये. मला वाटतं जगात बाकी कुठे नसेल असं माझं तरी समज आहे, मला माहित नाही. तर लोकांनी बघायला पाहिजे. ग्रेट. तर आपण आता त्याच्या टुरिझमकडे येऊ. आपण बोललो की विजा फ्री आहे. तो बोलता विठ्ठल मंदिर बोलली, गंगा तलाव, हे आय थिंक टुरिझम मध्ये एक टेम्पल टूर आपण करू शकतो. ओके. त्याच्यामध्ये एक सगळ्यात पहिलं स्थापन झालेलं शिवा टेम्पल आहे महाराष्ट्र, ह्याच्या ग्रँड बे मध्ये आहे. ग्रँड बेच्या जवळ आहे. आणि तशीच ना साऊथ इंडियन लोकांची पण मंदिरं आहेत, तमिलियन्सची आहेत किंवा तेलुगू लोकांची आहेत, ज्याला छान गोपुरं वगैरे बांधलेली आहेत त्यांनी. आणि खूप सुंदर, म्हणजे जाता येता सुद्धा आपल्याला दिसतात. आता आजकाल नवीन इस्कॉन टेम्पल्स पण बऱ्याच ठिकाणी आहेत. नवीन डेव्हलपमेंट. ते शिवा मंदिर जे तू बोलतीस, दर्शक बघतील की आपण फोटो जो स्क्रोल करतोय, मंदिर किती वेगळ्या प्रकारचं आहे. खूप वेगळ्या प्रकारचं मंदिर आहे. म्हणजे आपलं टिपिकल मंदिरासारखं मंदिर नाहीये ते. नाही, ते लोकांना कळेल की काहीतरी याच्यात वेगळं आहे. बरोबर. आणि ते खूप मोठा एरिया आहे त्या मंदिराचा, पण ते सगळ्यात पहिलं असल्यामुळे तिथं ना कॉम्प्लेक्स आहेत, छोटी छोटी आणखीन पण मंदिर आहेत. पण ते पहिलं असल्यामुळे लोक तिथे खूप जास्त येतात, म्हणजे लोकल लोक जास्त येतात. मला आठवत नाहीये की मागच्या ट्रिपला तर आम्ही नव्हतोच गेलो, त्याच्यानंतरच्या ट्रिपला मी गेले होते तेव्हा मला ते समजलं, तेव्हा मी जाऊन आले. मग त्याच्यानंतर मी जात राहिले, म्हणजे मी तिथे जाऊन येते. पण टुरिस्ट म्हणून आपण ते मंदिर आजपर्यंत महाराष्ट्रातल्या किंवा इंडियातनं जे लोक जातात त्यांना कोणालाच दाखवलंय असं मला वाटत नाही. एक्झॅक्टली, ते दाखवायला पाहिजे. तेच म्हणत होतो तुम्हाला की नॉर्मल टुरिस्टच्या पलीकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत जे ऍटलीस्ट महाराष्ट्रीयन लोकांनी तरी बघायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता मला वाटतं जे लोक बघतायत ते आता पुढच्या ट्रिपला प्लॅन नक्कीच जातील मंदिरात जातील. ओके, हे झालं टेम्पल टूर. आता आयलंड म्हटल्यावर बीचेस असणार किंवा वॉटर ऍक्टिव्हिटीज हे असणारच. याच्याबद्दल काय सांगशील? म्हणजे नॉर्मल मध्ये काय होतं आणि अजून वेगळं आपल्याला काय करतील बीचेस मध्ये किंवा वॉटर ऍक्टिव्हिटीज मध्ये? वॉटर स्पोर्ट्स तर बऱ्यापैकी तिथे सगळे आहेत. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर अगदी स्पेशालिटी वॉटर स्पोर्ट्स म्हटलं तर स्कुबा डायव्हिंगचे आपल्याला सर्टिफिकेट कोर्सेस पण करता येतात. ते स्कुबा डायव्हिंग तर तुम्ही ॲज इट इज करू शकता. त्याच्यानंतर व्हेल वॉचिंग, डॉल्फिन वॉचिंग किंवा स्विम विथ डॉल्फिन नावाचा एक प्रकार आहे की जिथे ते डॉल्फिन्स असतात, तुम्ही त्याच्याबरोबर स्विम करू शकता. त्याच्यानंतर कॅटमेरियन क्रुझेस म्हणजे जे असतात दिवसभराच्या आयलंड आपण एक हे करू शकतो, प्लॅन करू शकतो. करेक्ट. त्याच्याबरोबर लंच डिनर प्रोग्राम्स पण असतात. काही ठिकाणी स्नॅक्स सर्व्ह करतात. आणि कॅटमेरियन्स असतात ते, त्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही ओशन मध्ये जाऊ शकता. म्हणजे मला वाटतं फॅमिली ग्रुप्स वगैरे असतील किंवा कॉर्पोरेट ग्रुप्स असतील, कॉर्पोरेट ग्रुप्सला ही ऍक्टिव्हिटी खूप सुंदर आहे त्यांच्यासाठी. हो, म्हणजे फक्त काय आहे की हे जे डॉल्फिन वॉचिंग, व्हेल वॉचिंग वगैरे प्रोग्राम्स जे आहेत किंवा स्कुबा डायव्हिंग हे सकाळी लवकर असतात. म्हणजे तुम्हाला तिथे 5 वाजता पोचावं लागतं, तर तुम्हाला हॉटेलमधनं 3 वाजताच निघावं लागतं. कारण तुमचं हॉटेल कुठे आहे आणि ते डेस्टिनेशन कुठे आहे हे जर कम्पेअर केलं तर एक साधारण 1 तास ते 2 तास धरून चाला की तुमची सगळी प्रिपरेशन करून तुमची फर्स्ट डाईव्ह जी असते ती साधारण 5:30-6 ला होते. सो तेवढा एक ठेवायचा आपल्याकडे तयारी की आपल्याला सकाळी लवकर उठून जायचं. मला वाटतं की ज्यांना हे सगळं करत त्यांनी त्याच्या आसपासच राहावं कुठेतरी, बरोबर, जेणेकरून हा ट्रॅव्हल टाइम सुद्धा वाचवता येईल. बरोबर. बीचेस कुठले चांगले आहेत बघण्यासारखे? म्हणजे अर्थात बीचेस सगळे चांगले असणार, पण त्यातले तर सुद्धा जर निवडायचं झालं तर नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट मध्ये मॅक्झिमम आपले जे लोक आहेत ती मॅक्झिमम लोक सगळे ग्रँड बे साईडला राहतात. तिथे बीचेस चांगले आहेत. म्हणजे ग्रँड बे नॉर्थला आहे. नॉर्थला येतो. त्याच्यानंतर त्रोबिश एक एअरपोर्ट कुठे आहे? एअरपोर्ट साऊथला आहे. हो, बर. हा, एकदम डाऊन साऊथला एअरपोर्ट आहे. बर. पण तुम्हाला जर टुरिस्टी एरिया पाहिजे तर मग तो ग्रँड बे साईडला आहे, नॉर्थ साईडला. तिथे बऱ्यापैकी रेस्टॉरंट्स आहेत, पब्स आहेत आणि एंटरटेनमेंटसाठी बऱ्याच गोष्टी आहेत की जे तुम्हाला डिपेंडन्सी राहत नाही की तुमच्याकडे व्हेकल पाहिजे किंवा काही. यू कॅन वॉक अराउंड, यू कॅन एन्जॉय दी पब्स और रेस्टॉरंट्स देअर. आणि बऱ्यापैकी हॉटेल्स, नाईट लाईफ हा शब्द ज्याला वापरतो, नॉट एक्झॅक्टली यू गो टू थायलंड वे, बट जे लोकांना पब्स पाहिजे, डिस्कोथेक्स पाहिजे किंवा इव्हनिंग एन्जॉय करायचे, त्या लोकांना. डिस्कोज सध्या तरी मी बघितले नाही आहेत तिथे, पण आहे रेस्टॉरंट्स किंवा बीचेस आहेत किंवा बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. सो तुम्ही त्या तिथे एन्जॉय करू शकता. पण नॉर्थलाच जास्त आहेत, नॉर्थ साईडला जास्त आहेत. साऊथला कसं सगळं शांत एरिया आहे आणि तसं फार ऍक्टिव्हिटी बेस्ड एरिया. म्हणजे हे जे तुम्ही मी म्हटलं तसं की जी मोठी हॉटेल्स आहेत ती बऱ्यापैकी थोडीफार साऊथला आहेत, थोडीफार ईस्टला पण आहेत.
आणि वेस्टला आहेत. वेस्टला म्हणजे ऍक्च्युली पूर्णच आयलंड असल्यामुळे ईस्ट वेस्ट असंच नाही, पण बरेचशी हॉटेल्स जी आहेत ती नॉर्थ आणि वेस्ट साईडला जास्त आहेत. त्यामुळे तिथे पण बऱ्यापैकी स्टे होतो. त्याच्यानंतर बरीचशी हॉटेल्स जी आहेत ही बीच पासून थोडीशी आत पण आहेत, जर आपल्याला बेसिक स्टे पाहिजे. बीच पासून एक 5 मिनिटं चालत वगैरे अशी पण बऱ्यापैकी हॉटेल्स मिळतात. म्हणजे काय होतं ना, मॉरिशसचे एअरफेअर्स खूप जास्त जातात बऱ्याच वेळेला, आपण जर बघतो ऑनलाईन तर. पण एअरफेअर जरी जास्त गेली तरी सुद्धा पॅकेज कॉस्ट आपण आपल्या लिमिटमध्ये आणू शकतो. त्याच्यामध्ये मग तुम्ही थोडीशी आतली हॉटेल्स घेतलीत किंवा बेसिक हॉटेल्स 3 स्टार वगैरे घेतलीत तर तुमचा राहायचा खर्च थोडा कमी होतो, पण तुम्ही ऍक्टिव्हिटीजवर जास्त पैसे खर्च करू शकता. म्हणजे हे जे आपण कॅटेमरीन क्रुझेस वगैरे मला वाटत नाही बाहेर इतर देशांमध्ये आहेत, दुबईला आहेत, थायलंडला आहेत, पण ह्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये थोडं कमी दिसतात. सो तुम्ही मॉरिशसला ते एन्जॉय करू शकता. सेकंडली यू कॅन हॅव युअर ओन व्हेकल. तुम्ही सेल्फ ड्राईव्ह टूर्स करू शकता. 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स दोन्ही अवेलेबल आहेत सेल्फ ड्राईव्ह मध्ये. नॉट डिपेंडंट ऑन एनी फिक्स्ड आयटनरी. नो म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शोफर ड्रिव्हन घेऊ शकता, पण नाही तर तुम्ही तुमचं पण फिरू शकता, कारण ड्रायव्हिंग इंडियन स्टाईल ड्रायव्हिंग आहे. त्यामुळे व्हेकल्स पण सगळे इंडियन स्टाईल व्हेकल्स पण अवेलेबल होतात. त्यामुळे आपल्याला ड्रायव्हिंगसाठी फक्त शिस्त पाळणे पण ठीक आहे, गुड थिंग. कारण सेल्फ ड्राईव्ह आता मला वाटतं लोकांची इच्छा वाढायला लागली आजकाल. बरेच देशात लोक ते करायला लागले आणि तुम्हाला एक इंडिपेंडन्स मिळतो ना. बरोबर. आणि आता कसं ना, गुगल मॅप सगळीकडे आहेत, त्यामुळे कुठे जायचंय किंवा काही तर तुम्ही डिपेंडन्सी तुमची तशी कमी झाली आहे. तुम्हाला अगदी कुणी पाहिजेच बरोबर अशी गरज नाही, कारण तिथे सगळे सर्रास हिंदी समजतं सगळ्यांना. पण रोड सायन्स वगैरे इंग्लिशमध्ये आहेत. ओके. इंग्लिशमध्ये आहे. तो फ्रेंच यायला पाहिजे वगैरे असा प्रॉब्लेम नाही. पण लोक बोलताना फ्रेंच बोलतात, इंग्लिश बोलतात. जे इंडियन जे लोक आहेत ते तुमच्याशी हिंदीमध्ये पण कधी कधी बोलू शकतात. सो लँग्वेज बॅरियर तसं नाहीये, इंग्लिश सगळेजण प्रॉपरली बोलतात. आय थिंक टुरिझम म्हटलं की तिथे राहायच्या सोयी काय आहेत हे सगळ्यांनाच उत्सुकता असते ऐकायला. मेजर सगळ्या हॉटेल चेन्स मला तिथे असतीलच. ले मेरिडियन असो, मॅरियट असो, शेरेटन असो, या सगळ्या वेस्टिन वगैरे सगळ्या तिथे आहेत. तर हॉटेल स्टे हा एक विषय वेगळाच आहे. पण ज्यांना मला वाटतं खरं मॉरिशस एन्जॉय करायचं आहे आणि छोटा ग्रुप आहे, फॅमिली ग्रुप्स आहेत किंवा फ्रेंड्सचा ग्रुप आहे, तर असे तिथे काही विलाज वगैरे मिळतात ऑन रेंट की तुम्ही जाऊन सेल्फ केटरिंग करा किंवा केटर मिळतात. विलाज मिळतात, अपार्टमेंट्स मिळतात. विलाज आणि अपार्टमेंट्स विथ पूल, विदाउट पूल पण असतात. म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुमचा एक सेपरेट विला तुम्ही घेतलात तर अगदी 2 बेडरूम पासून 6 बेडरूम पर्यंत विलाज अवेलेबल आहेत. तिथे तुम्ही सेल्फ केटरिंग करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही बाहेरनं सर्व्हिस घेऊ शकता, म्हणजे विथ केटरिंग सर्व्हिस, विदाउट केटरिंग सर्व्हिस, विथ हाऊसकीपिंग सर्व्हिस, विदाउट हाऊसकीपिंग सर्व्हिस, म्हणजे असे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो विलासची साधारण रेंज स्टार्ट होते, जर तुम्ही अगदी लॉंग टर्म वरती म्हणजे 6-7 नाईट्स पर्यंत जर बुकिंग करता तर इंडियन रुपीज मध्ये साधारण 15,000 पर नाईट विला पासून स्टार्ट होते. आणि ते जसं तुमचे बेडरूम्स वाढतील तसं त्याची प्राइस वाढत जाते. साधारण 2 बेडरूम विला जो आहे किंवा 3 बेडरूम विला हा साधारण 15,000 पर नाईटने मिळतो. म्हणजे फार नाहीये. हा, म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण 3 बेडरूम विला तर आपण 2-3 जण जाऊन राहत नाही, आपल्याकडे ग्रुप असायला पाहिजे. 7-8 लोकांना तो 7-8 लोक हॉटेलमध्ये राहिले चांगल्या तर ह्याच्यात जास्त खर्च होईल त्यांचा. नक्कीच. आणि सुपर यू सारखे काही म्हणजे जसे आपल्याकडे डीमार्ट आहे तसे सुपर यू आहेत त्यांच्या इथे. ते जाऊन तुम्ही इंडियन लोक असल्यामुळे ग्रोसरीजचा प्रश्न येत नाही. तुम्हाला हवं ते व्हेज नॉनव्हेज ग्रोसरीज किंवा आता समजा काही तुम्हाला बार्बेक्यू प्लॅन करायचं आहे, सो यू कॅन गो हॅव रेडीमेड बार्बेक्यूज पण, मॅरिनेटेड गोष्टी पण मिळतात. सो तेही आणून तुम्ही घरात करू शकता तुमचं. म्हणजे यू एन्जॉय मोर वेन युअर ऑन युअर ओन. हॉटेलवरती कसं होतं की त्यांचे ब्रेकफास्ट लंच डिनरचे टायमिंग असतात, डिपेंडन्सी असते. ते हे सगळ्या गोष्टी ज्यांना नाही करायचे कुकिंग वगैरे तर ते सर्व्हिस घेऊ शकतात, म्हणजे केटरिंग सर्व्हिस घेऊ शकतात. अदरवाईज मग हॉटेलचं ऑप्शन राईट. आपण जनरली गेलो की हॉटेल राहतो गिवन, पण एक ऑप्शन वेगळा काहीतरी की लोकल ऍटमॉस्फिअर एन्जॉय करता यावं, त्याकरता आय थिंक हे ऑप्शन खूप बेटर ऑप्शन. आणि एसी रूम्स आहेत, म्हणजे बऱ्याचशा विलाज मध्ये तर एसी, नॉन एसी जनरली विला मिळतच नाही, एसीज असतात. वायफाय सकट सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आणि हे विलाज बरेचसे काय बीचच्या जवळ वगैरे, बीच फ्रंट विलाज पण आहेत, बीचच्या जवळ पण आहेत. आणि तसं बघायला गेलं तर तिथे ना फार अंतर नाहीये बीच पासनं
त्या रेसिडेन्शियल एरियापर्यंत. म्हणजे तुम्ही चालत 15-20 मिनिटात कुठेही पोहोचू शकता एरिया, आजूबाजूच्या एरियामध्ये. विलास झाले, अपार्टमेंट्स पण आहेत. म्हणजे 2 बेडरूम 3 बेडरूम म्हणजे एका बिल्डिंग मध्ये असले ते थोडे स्वस्त असतील मला वाटतं अजून. नाही, साधारण लक्झरियस अपार्टमेंट्स असल्यामुळे स्वस्त असं नाही म्हणता येणार, थोडंफार म्हणजे 15च्या ऐवजी 12 एवढंच, 15,000च्या ऐवजी 12,000 असेल. पण 2 बेडरूम अपार्टमेंट्स पण मिळतात. जे लोक बिझनेस ट्रॅव्हलसाठी जातात, ज्यांना लॉंग टर्म स्टे असतो, त्यांना पोर्ट लुईस मध्ये सुद्धा अपार्टमेंट स्टे अवेलेबल होऊ शकतो. आणि बाकी इतर ठिकाणी तर आहेच, म्हणजे तसे अपार्टमेंट्स मिळतातच. बोलता विषय राहून गेला आपला. पोर्ट लुई हे दर्शको कॅपिटल आहे मॉरिशसचं, ते आपला विषय बोलता राहून गेला. तर तिथे अपार्टमेंट असे आहेत तू म्हणते त्याप्रमाणे. ग्रेट. तर आय थिंक ह्यातनं आता हे बीचेस झाले, वॉटर ऍक्टिव्हिटीज झाले, टेम्पल टूर आपण म्हणली तिथे आपल्याला करता येतं. बरोबर. ह्याच्या पलीकडे अजून तिथे टुरिझम काही आहे किंवा अजून काही वेगळं आहे का बघायला, की काही युआर सेइंग की 6 नाईट्स तर राहायला पाहिजे, तुझ्या बोलण्यासारखं येतं की 6 नाईट तर राहायला पाहिजे, तर 6 नाईट तिथे करायला एवढे ऍक्टिव्हिटीज आहेत का, की एवढे लोकेशन्स आहेत का, की लोकेशन्स भरपूर आहेत. आणि सेल्फ ड्राईव्हला पण तुम्ही एक्सप्लोर बऱ्यापैकी करू शकता. एक त्यांच्या इथे टी टेस्टिंग, टी फॅक्टरी आहे, ती पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता पोर्ट लुईसच्या आजूबाजूला जो एरिया आहे तिथे फूड ट्रेल्स चालतात. म्हणजे तिथे काही लोक आहेत की जे फूड ट्रेल ऑर्गनाईज करतात आणि ते तुम्हाला लोकल फूड काय आहे, कसं म्हणजे काय काय खाऊ शकता तुम्ही लोकल. आपल्या इथे कसं स्ट्रीट फूड असतात, त्याच्यामध्ये एक दोलपुरी नावाचा एक प्रकार आहे की जो जनरली लोक म्हणजे स्ट्रीट फूडचा प्रकार आहे. आपल्याकडे कसा वडापाव प्रत्येक कॉर्नरला मिळतो, तसं दोलपुरी जे आहे ते प्रत्येक कॉर्नरला तिथे अवेलेबल आहे. आणि इट्स अ व्हेरी नाईस थिंग. म्हणजे असं एकदम सफिशियंट अमाऊंट, त्याचा पोर्शन खूप सफिशियंट असतो, सो तुम्ही ते एन्जॉय करू शकता. दोलपुरी म्हणजे नाही, ऍक्च्युली पुरणपोळी टाइप्स असतं, पण त्याच्यातलं पुरणातलं जर आपण साखर काढून टाकली तर जी डाळ पुरी तयार होईल तशी ती दाल पुरी तयार केलेली असते. आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे करी असतात, म्हणजे भाज्या असतात पण लिक्विड, म्हणजे थोड्याशा लिक्विडी असतात थोड्याशा, त्यामुळे त्या असतात. आणि त्याच्यात मग चटणी असते किंवा कांदा कधी कधी घालतात. सो ते तुम्हाला रोल करून देतात. सो तुम्हाला मी एक व्हिडिओ शेअर करेन त्याचा, तुम्ही यू कॅन लुक ॲट द दोलपुरी व्हिडिओ. तर तो एक प्रकार खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यानंतर एक कबाब असं मिळतं, म्हणजे आपण सबवे सँडविच खातो तसं सबवे टाइप्स ते एक ब्रेड असतो, त्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या, म्हणजे आता चिकन असेल, मटन असेल तर त्याचे कबाब्स असतात, त्याच्याबरोबर सॉस, कांदा वगैरे असं घालून एक ते सँडविच टाइप असतं. ते पण एक छान प्रकार आहे, तो पण आम्ही एन्जॉय केला मागच्या ट्रिपमध्ये. मला वाटतं आता पण जे लोक जाऊन आले असतील मॉरिशसला, त्यांनी कधी अनुभवलं असेल मला असं वाटतच नाही. कारण मी ज्या काही मॉरिशसच्या टूर लोकांच्या बघतो, कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीच्या टूर मी ज्या काय बघतो, त्यात हे मी कधी वाचलेलं मला आठवत नाहीये. राईट, या प्रकारचे अनुभव. नाही, कसं होतं की आपण कधी त्या म्हणजे इंडिपेंडंट टूर मॉरिशसची होत नाही. एक तर साऊथ आयलंड टूर, नॉर्थ आयलंड टूर एवढं करतात, त्याच्यानंतर वॉटर स्पोर्ट्स साठी आपण जातो ते एक 7 कलर अर्थ आणि ह्या सगळ्या गोष्टी करतो. पण ह्याच्यापेक्षा पलीकडे मग लोक हॉटेल जास्त एन्जॉय करतात, पण दे डोंट ट्रॅव्हल अराउंड द सिटीज. पण तुम्ही तसं जर ट्रॅव्हल केलं तर तुम्हाला ह्या बाकीचा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. किंवा जाता येता पण तुम्हाला भरपूर टेम्पल्स मी म्हणलं तसं दिसतात, कारण इंडियन पॉप्युलेशन खूप असल्यामुळे. नाही, लोक मला वाटतं मॉरिशसला ट्रेडिशनली 4 नाईट्स करून 4 नाईट्स निघतात. लोकांना आता ते म्हणून यातनं कळेल पॉडकास्ट मधनं की आता 6 नाईट्स किंवा 1 नाईट्स पण 10 नाईट्सवर राहिलं तरी यू विल एन्जॉय अ गुड बीच हॉलिडे. बीच हॉलिडेज, फूड पण तुम्ही चांगलं एन्जॉय करू शकता. ज्यांना सी फूड आवडतं, सी फूड साठी तर मॉरिशस इज व्हेरी नाईस. म्हणजे स्क्विड असेल किंवा लॉबस्टर असेल किंवा फिश अँड चिप्स अँड ऑल लाईक, ते तर आहेच. त्याच्यानंतर तिथे एक आणखीन वेगळा इंटरेस्टिंग प्रकार म्हणजे, आणि जो लिगली आहे, दॅट इज डिअर मीट. तिकडे मी म्हटलं तसं एक वेगळा इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं मीट मिळतं, दॅट इज डिअर मीट. आणि जे लिगली अलाउड आहे त्यांच्या इथे हंटिंग सीझन असतो. त्यांच्या इथला विंटर म्हणजे जून ते सप्टेंबर मध्ये त्यांच्या इथे हंटिंग सीझन असतो. त्यावेळेला तुम्हाला स्पेशल परमिशन काढून हंटिंगसाठी जाता येतं. ऑफकोर्स ही ऍक्टिव्हिटी टुरिस्टसाठी नाहीये. जे लोक तिथे रेसिडेन्स परमिट घेऊन आहेत किंवा जे लोकल लोक आहेत ते तिथे राहतात, जे मॉरिशन्स आहेत, हे लोक जाऊ शकतात. त्यांच्यासाठी स्पेशली हंटिंग लॉजेस आहेत तयार केलेले, आणि काही एरियाज आहेत सिक्युअर्ड एरियाज की जिथे ते हंटिंग करू शकतात. तर त्यावेळेला ते काय करतात, हंटिंग नंतर ते मीट प्रिझर्व करतात आणि देन दे कॅन सेल इट, दे कॅन एक्सपोर्ट इट लिगली. त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा हे डेलिकेसीज मिळू शकतात.
सो तुम्ही म्हणजे तिथे गेल्यानंतर हे एन्जॉय करता येऊ शकतं की जे आपल्याला इथे नाही एन्जॉय करता येत. सो हे एक वेगळी गोष्ट आहे की जी नॉन व्हेजिटेरियन साठी कदाचित अट्रॅक्टिव्ह असू शकेल. सी फूड बरोबर तुम्हाला हे एक वेगळं मिळतं. राईट. इंटरेस्टिंग आहे खूप. फार वेगळ्या प्रकारचं मीट. आय थिंक मला आपल्याकडे लिगली अलाउडच नाहीये. आपल्या डिअर हंटिंगच अलाउड नाही आपल्याकडे. पण मागच्या वेळेला आमच्या ट्रिपमध्ये म्हणजे मी जेव्हा एक ग्रुप घेऊन गेलो होतो त्यावेळेला हेनरे पण होते आमच्याबरोबर त्यांच्या ग्रुप बरोबर आणि वी हॅपन टू गो फॉर अ डिनर आमच्या एका टूर ऑपरेटर बरोबर. त्यावेळेला आम्ही हे डिअर मीट खाल्लं होतं. सो इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स फॉर बोथ ऑफ अस. पण टेस्टी आहे पण. हा आहे म्हणजे मी पहिल्यांदाच खाल्लं होतं. सो आय डोंट नो. गुड गुड गुड. ओके. आपण टुरिझमचं एवढं सगळं बोललो. महत्वाचा मुद्दा म्हणजे इंडियाच्या कम्पॅरिझन मध्ये तिथली करन्सी किती स्ट्रॉंग आहे किंवा आणि ओव्हरऑल मॉरिशस ट्रॅव्हल करायला किती महाग आहे किंवा स्वस्त आहे. म्हणजे इज इट टू आउट ऑफ बजेट का इट इज नॉर्मल काय म्हणजे. ओके. आउट ऑफ बजेट असं नाही पण थोडं कॉस्ट ऑफ लिव्हिंग जास्त आहे. कारण ते एक आयलंड आहे त्यामुळे त्याची डिपेंडन्सी ही मेन लँडवरती जास्त आहे. लाईक जसं आफ्रिका असेल, युरोप असेल, इंडिया असेल, तिथे मिळणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी या सगळ्या इम्पोर्टेडच असतात तिथे म्हणजे ऑब्व्हियसली. सेकंडली लोकल ट्रान्सपोर्ट म्हणाल तर टुरिस्टसाठीचा लोकल ट्रान्सपोर्ट जो आहे तो थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. तो आपल्याला नाही हे होत. लोकल लोकांसाठी आहे. संध्याकाळी 7 नंतर त्यांच्या इथल्या बसेस बंद होतात. सो तुम्हाला कुठेही ट्रान्सपोर्ट संध्याकाळी 7 नंतर मिळू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला इदर यू हॅव टू हॅव युअर ओन कार ऑर यू हॅव टू हायर अ कार. आणि डिस्टन्स तसं बघायला गेलं तर आहे. नाही म्हटलं तरी पुणे मुंबई हाफ डिस्टन्स जरी म्हटलं तरी सुद्धा बऱ्यापैकी डिस्टन्स आहे. 1.5-2 तास तरी. बरोबर. त्यामुळे कुठल्याही पॉईंटवरनं कुठेही जायचं तरी टॅक्सी हे स्वस्त ऑप्शन नाहीये. टॅक्सी इज एक्सपेन्सिव्ह आणि तिथे असं उबर ओला नाहीये. त्याच्यामुळे तिथे तुम्ही कॉल केला आणि टॅक्सी आली असं होत नाही. इदर यू हॅव टू हॅव अ नंबर ऑफ पर्सन की त्याच्याकडे टॅक्सी आहे त्याला फोन करून इफ ही इज अवेलेबल ही कॅन कम आणि देन ही विल बी एबल टू टेक यू आउट एनिवेअर. सो बेटर टू हायर तुमचं स्वतःचं एक व्हेकल तुमच्याकडे जर तुम्ही हायर केलं सेल्फ ड्राईव्ह. तिथं ऑप्शन आहे टू व्हीलर हायर करायचं. टू व्हीलर आहे. हो येस येस. टू व्हीलर ऑप्शन आहे. 4 व्हीलर पण ऑप्शन आहे. हेल्मेट कंपल्सरी आणि ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी. हे पुणे लोकांना सांगायला पाहिजे हेल्मेट तिथे कंपल्सरी आहे. ठीक आहे. पण हा स्वस्त ऑप्शन आहे ना. हो. ड्रंक अँड ड्राईव्ह 0 टॉलरन्स. त्यामुळे तुम्हाला यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट दॅट. आणि रॅन्डम चेकिंग खूप असतात. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की पोलीस का पकडलाय मला पण इट्स रॅन्डम चेकिंग. त्याला असं हे नाहीये म्हणजे तुम्ही काही चूक केली म्हणूनच पकडलं असं नाही. तर जनरल पण तुम्हाला पकडू शकतात आणि तुम्हाला विचारू शकतात की लायसन्स दाखवा किंवा पासपोर्ट दाखवा वगैरे. सो यू हॅव टू कॅरी युअर पासपोर्ट एव्हरीवेअर विथ यू. असं हॉटेलमध्ये ठेवला आणि गेलो असं दॅट वुड आय वुड सजेस्ट. मग तुम्ही सेल्फ ड्राईव्ह करत असाल तर पासपोर्ट कॅरी करणं मस्ट आहे. शोफर ड्रिव्हन असेल तर यू कॅन हॅव युअर पासपोर्ट ॲट युअर हॉटेल ऑर व्हेर एव्हर यू आर स्टेइंग. मोबाईल वगैरे. पण आपला लायसन्स इथे चालतो. ड्रायव्हिंग लायसन्स चालतं बट प्रेफरेबली तुम्ही जर इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन गेलात तर बरं पडेल. आणि आता फास्ट आयडीपी आता एवढं अवघड नाहीये. अवघड नाहीये. फास्ट होतं आणि इंडियन स्टाईल असल्यामुळे आपल्याला ड्रायव्हिंगचा पण प्रॉब्लेम नाहीये तसा. ऑटोमॅटिक व्हेकल्स पण आहेत, गिअर्ड व्हेकल्स पण आहेत. सो दोन्ही टाइप्स मिळू शकतात. आता आपण बरेच बोललो ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या प्रकारचे. स्क्युबा झालं, स्नॉर्केलिंग झालं वगैरे वगैरे. अजून कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तिथे आहेत जे जनरली बाकी देशात कुठे मिळत नाहीत. कारण हे स्क्युबा आणि स्नॉर्केलिंग तर मला वाटतं प्रत्येक डेस्टिनेशनला असतं. तर वेगळं तिथे अजून काय आहे की जे फक्त मॉरिशसमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतं? तशा 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे एक लेमॉन नावाचा एक डोंगर आहे किंवा एक हिल आहे असं म्हणू आपण किंवा व्हॉटएव्हर. तर ते लोक बघायला जनरली जातात कारण तिथून म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर लोकांनी तिथनं बऱ्यापैकी आत्महत्या केलेल्या आहेत पूर्वीच्या काळी. जे स्लेव्ह म्हणून लोक जायचे ते वैतागून शेवटी तिथनं जीव द्यायचे. पण म्हणजे तो एक पॉईंट सुसाईड पॉईंट आहे. पण लोक आजकाल टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून बघायला जातात. तिथूनच थोडं पुढे आलं की एक अंडर वॉटर वॉटरफॉल नावाचा एक प्रकार आहे. आपल्याला प्रश्न पडेल की अंडर वॉटर वॉटरफॉल कसा असू शकतो. सो ऑब्व्हियसली तुम्ही तो बोटीतनं बसून बघायला गेलात तर तुम्हाला दिसणार नाही. तर त्याच्यासाठी स्पेशल फ्लाईट्स असतात छोट्या एअरक्राफ्टच्या. तर तुम्हाला म्हणजे विमानातनं बघता येतो. तर विमानातनं बघितल्यानंतर तिथूनच पुढे म्हणजे 2 असे जमिनीचे 2 पार्ट दिसतात आणि त्याच्या आतमध्ये पाणी खाली फॉल होत आहे असा एक तुम्हाला फील दिसतो. सो समुद्राच्या आतमध्येच वॉटरफॉल आहे. सो तर त्याचाही मी तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ शेअर करीन.
पण इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू सी की अंडर वॉटर वॉटरफॉल हा प्रकार फक्त मॉरिशसमध्ये तिथे बघता येतो. ओके. सेकंडली स्कुबा डायव्हिंग असं नाही, हे सबमरीन आहेत, तर तुम्ही सबमरीनला पण जाऊ शकता की जिथे ज्यांना स्कुबा नाही करायचंय तर ते करू शकता. हेल्मेट वॉक करू शकता. स्कुबाच्या ऐवजी तुम्ही सबमरीन म्हणजे काय एक्झॅक्टली आहे? सबमरीन आहेत छोट्या. सबमरीन मध्ये जाऊन तुम्ही अंडर वॉटर मरीन लाईफ बघू शकता. आय थिंक अशा सबमरीन्स 2-3 ठिकाणी, एक फिलिपिन्स मध्ये आहे, एक बालीमध्ये आणि एक मॉरिशस मध्ये आहे. सो ते आपण करू शकतो. सबमरीन हा एक ऑप्शन आहे की जो वेगळा आहे. तुम्ही एक दिवस त्याच्यासाठी ठेवू शकता, बिकॉज आय थिंक जाऊन येऊन बघायला गेलं तर एक दिवसभराचा ऍक्टिव्हिटी आहे. ओके. हे झाले वॉटर बेस्ड ऍक्टिव्हिटीज. आता तू म्हणली की आयलंडच्या सेंटरला बऱ्यापैकी डोंगर आहेत, असं आहे, तर तिथे काही हायकिंग ट्रेल्स वगैरे असे काही तयार झाले, काही जंगल फॉरेस्ट वगैरे असं काही आहे? नाही, तिथे कायाकिंग बऱ्यापैकी करतात, तर रिव्हर कायाकिंग पण करतात. हायकिंग आहेत, काही पॉइंट साऊथला आहेत, ईस्टला आहेत, वेस्टला आहेत, तिथे पण तुम्ही हायकिंग करू शकता. पण लोकल गाईड तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागतं, आपण गेलोय असं होत नाही. त्याच्यानंतर एक कॅसला नेचर पार्क नावाचा एक पार्क आहे, तिथे तुम्हाला सफारी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर वॉक विथ लायन आहे का काय? नो, इट्स सफारी, नॉट एक्झॅक्टली अ झू, पण ओपन झू टाइप्स. तिथे तुम्ही सफारी घेऊ शकता. त्याच्यानंतर कॉट बाईक वगैरे ऍक्टिव्हिटीज, झिप लाइनिंग आहे. त्याच्यानंतर तिथे एक युनिक प्रकार म्हणजे वॉक विथ लायन असा एक प्रकार आहे. ऑब्व्हियसली लहान मुलांसाठी ह्या ऍक्टिव्हिटीज नाही आहेत, कारण लायन्स इट इज नॉट लाईक थायलंड की बेबी टायगरला तुम्ही पेट करताय, असं नाही करतायत. रेग्युलर फुल ग्रोन लायन असतात. सो वॉक विथ लायन, पण त्यांची लोक बरोबर असतात आणि यू कॅन जस्ट वॉक विथ द लायन. सो ही एक ऍक्टिव्हिटी आहे जी म्हणजे करायला खूप ऍडव्हेंचरस आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. सो कॅसलामध्ये तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. कॅसला नेचर पार्क म्हणून एक रिझर्व आहे. तिथे सगळ्या ह्या गोष्टी करू शकतो. झिप लाइनिंग आणि एटीव्ही राईड्स वगैरे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज तिथे आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा साऊथ आयलंड टूरला जातो तिथे पण एक झू किंवा तत्सम एरियामध्ये आपण जातो. तिथे आपल्याला म्हणजे मी तुमचे 1-2 फोटोज मी शेअर करीन, त्याच्यामध्ये कासव आहेत की ज्याच्याबरोबर तुम्ही फोटोज घेऊ शकता. मी कुठे वाचलो होते की ते खूप मोठे कासव आहेत. सो तिथे पण अशा ऍक्टिव्हिटीज करता येऊ शकतात. 7 कलर अर्थच्या आजूबाजूलाच ते आहेत ऍक्टिव्हिटीज. म्हणजे जो एक टिपिकल लेबल लागलंय मॉरिशसला की फक्त एक हनीमून डेस्टिनेशन आहे, तसं नसून इट कॅन बी अ फॅमिली डेस्टिनेशन. इनफॅक्ट इट इज अ फॅमिली डेस्टिनेशन, असं माझं एक मत व्हायला लागलं हे सगळं ऐकल्यावर, राईट? तर असं एकदम लक्षात येतं की इथे ऍक्च्युली बघायला खूप आहे. पण मी जे काय टुरिस्ट ब्रोशर्स वगैरे बघतोय लोकांचे, ते जनरली 4 नाईट पॅकेज किंवा 6 नाईट पॅकेज एवढंच करतात. बरोबर. तर हे 4 नाईट किंवा 6 नाईट्स मध्ये आपल्याला काय काय कव्हर करता येतं मॉरिशसमध्ये? अगदी बेसिक टू बेसिक आपण म्हटलं तर 4 नाईट्सचं पॅकेज म्हणजे 4 नाईट्स पॅकेज घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये डिपेंडिंग ऑन एअरलाईन्स त्यांच्या शेड्यूल प्रमाणे जाता येता किती वेळ वाचतोय त्याप्रमाणे बेसिक 3 ऍक्टिव्हिटीज तर आपण करतोच. एक तर वॉटर स्पोर्ट्सचं जे येलो शेफ जे आहे ते करतो. त्याच्यानंतर साऊथ आयलंड आणि नॉर्थ आयलंड टूर, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी कंट्री कव्हर होते टोटल. आणि एवढंच करून जरी तुम्ही परत आलात तरी पण मग तुमची तशी मॉरिशसची ट्रिप झाली असं म्हणता येईल. एक टिक मार्क होतो. बरोबर. आणि जर प्रॉपर करायचंय तर मग 7 नाईट 8 नाईट्स पर्यंत मी ती स्ट्रेच करू शकते की हे 3 तर बेसिक साईटसिंग झाले. त्याच्या पुढे मग मी म्हटलं नॉर्थ साऊथ आणि येलो शेफ, ते म्हणजे वॉटर स्पोर्ट्सचं जे आहे ते. तर हे 3 म्हणजे आयलंड ट्रिप आहे ती, हे 3 तर कव्हर होतात. त्याच्यानंतर आपण समजा बजेट वाढवतोय थोडं, तर आपण ते ह्याची अंडर वॉटर वॉटरफॉलची फ्लाईट घेऊ शकतो. त्याच्यानंतर सबमरीन घेऊ शकतो. त्याच्यानंतर कॅटमरीन डिनर क्रूज किंवा लंच इव्हिनिंग क्रूज किंवा लंच क्रूज घेऊ शकतो. ती एक ऍक्टिव्हिटी होईल. टेम्पल टूर एक घेऊ शकतो. ते टेम्पल टूर करता करता पण दिवस जातोच तसाही, किंवा हाफ डे जरी गेला तरी हाफ डे यू कॅन एन्जॉय ऑन युअर बीच. सो ते करू शकतो. आणि एखाद दिवस तुम्ही नुसतं राहा तिथे, कारण नुसतं राहायला म्हणजे आपल्याला असं नुसतं राहून रिलॅक्सेशन पुण्या मुंबईत मिळत नाही. सो तुम्ही जर कुठल्या व्हिलामध्ये राहताय किंवा यू एन्जॉय द प्रॉपर्टी और हॉटेलमध्ये राहताय, सो 1 नाईट ऍटलीस्ट यू शुड एन्जॉय द प्रॉपर्टी. सो तेवढं एक आपण थोडा बफर ठेवला तर एक 6 नाईट 7 नाईटची आयटनरी पण होऊ शकते. बऱ्यापैकी टिपिकली जे एअरलाईन्सचे शेड्यूल्स आहेत त्याच्यामध्ये 6 नाईट टू 8 नाईट्स पर्यंत आपण आयटनरी करू शकतो. येस. आणि किंवा 4 नाईट्स जी आहे ती. पण 4 नाईट म्हणजे जस्ट अगदीच छोटी एक्झॅक्टली. ओके. पण ओके फाईन, दॅट इज ग्रेट. आता
एक महत्त्वाचा मुद्दा जो मला आय थिंक डिस्कस करायचा आहे की आपल्याला टेंडन्सी अशी आहे लोकांची की सिंगापूरला गेलोय मलेशिया बघून घेऊ किंवा सिंगापूर मलेशिया बघते त्याच थोडं जास्त पैसे टाकून थायलंड बघून घेऊ. हे कन्सेप्ट आपल्याकडे आणि ती कसं फक्त भारतामध्ये आहे, बाकी जगात कुठे नाही ही कन्सेप्ट. पण ठीक आहे, म्हणजे इट इज आवर वे ऑफ ट्रॅव्हल. तर मॉरिशसला कंबाईन करून मी अजून काय करू शकतो, कुठला देश अजून होऊ शकतो, कुठलं बेट अजून होऊ शकतं जिथे मला काहीतरी वेगळं बघायला मिळेल. जसं मी सिंगापूरमधनं गेलो की मला मलेशियात काहीतरी वेगळंच आहे, बरोबर. तसं इथे मी बीचेस बघितले, इथे मी देवळं बघितली, तर त्याला कंबाईन करून मी दुसरा कुठला देश करू शकतो आपण. आता मॉरिशसच्या आजूबाजूला 2 आयलंड आहेत, एक रॉड्रिग्स आयलंड आहे आणि एक रियुनियन आयलंड आहे. डोमेस्टिक फ्लाइट्स दोन्हीकडे आहेत. साधारण 7,000 to 8,000 रुपीज वन वे फेअर्स पडतात मॉरिशसमधून रॉड्रिक्सला किंवा रियुनियनला, आणि रिटर्न म्हणजे 16-17 हजाराची तुमची रिटर्न फ्लाईट पडू शकते, प्लस तिथे राहण्याचा जो खर्च आहे तो. पण मॉरिशस पेक्षा वेगळं तिथे काही नाही, तिथे पण वॉटर स्पोर्ट्स आहेत, विलाज आहेत, बीच हॉटेल्स आहेत, ह्याच गोष्टी आहेत. थोडाफार तुम्हाला आणखीन नेचरमध्ये थोडा डिफरन्स जाणवेल रॉड्रिक्सला किंवा रियुनियनला. याच्यापेक्षा व्हिसा मिळतो आपल्याला, मॉरिशस व्हिसावरतीच आपण जाऊ शकतो, त्याला वेगळा व्हिसाची गरज नाही. सेकंडली कंबाईन पॅकेज आपण जर म्हणतोय तर एमिरेट्स फ्लाईट वरती आपण घेऊ शकतो दुबई प्लस मॉरिशस. सो 4 नाईट्स दुबई 4 नाईट्स मॉरिशस असं घेऊ शकतो, किंवा 4 नाईट्स दुबई 5 नाईट्स मॉरिशस घेऊ शकतो. ते एक वेगळं होतं, किंवा एकदा तुम्ही डेझर्टेड कंट्रीमध्ये व्हिजिट करता आणि एक तुम्ही पॅराडाईज मध्ये व्हिजिट करता. एकदम अर्बन, एकदम असं दोन्हीची जिओग्राफी कम्प्लीट चेंज होते, त्याच्यामुळे यू टेंड टू एन्जॉय मोर. सेकंडली तुम्ही केपटाऊन कव्हर करू शकता, कारण एअर मॉरिशसची फ्लाईट आहे केपटाऊनला. केपटाऊन म्हणजे साऊथ आफ्रिका. म्हणजे अल्टिमेट सफारी जर कोणाला करायचंय समजा, म्हणजे आपण आता इथे म्हटलं तसं की स्विम विथ डॉल्फिन झालं, स्विम विथ किंवा व्हेल वॉचिंग झालं, किंवा आणखीन वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वगैरे. पण मी केपटाऊन का प्रिफर करेन, कारण केपटाऊन वरनं तुम्हाला पेंग्विन आयलंड करता येतात, सील आयलंड करता येतं, बिग 5 करता येतात. सो अल्टिमेट सफारी इथे कम्प्लीट होऊ शकते, की जिथे तुम्ही वॉटर बेस म्हणजे मरीन सफारी पण असते आणि तुमची नॉर्मल आपण जे प्राणी सफारी जे असते ते पण करता येतं. नायरोबीवरनं म्हणजे नायरोबी पण कव्हर करता येतं केनियन एअरवेज वरती. सो तिथे सुद्धा सफारी ऑप्शन दोन्हीकडे हे होतो. ओमान एअर फ्लाय करते, त्याच्यानंतर सेशल्स फ्लाय करते. त्याच्यामुळे तुम्ही ह्या कुठल्याही कंट्रीज पैकी कुठेही हॉप करून ह्या कंट्रीज मॉरिशसला कनेक्ट करू शकता. सो तिथे तुम्हाला मग तोच स्कोप राहतो की 2 कंबाईन कंट्रीज करू शकता, आणि प्रत्येक ठिकाणचं लँडस्केप वेगळी आहे, कल्चर वेगळे, हेरिटेज वेगळे, टूर वेगळी आहे. सो यू गेट 2 डिफरंट फील्स इन 1 ट्रिप. आणि कसं होतं, 2 डेस्टिनेशन वेगळ्या बजेटमध्ये करण्यापेक्षा एकच थोडं कंबाईन बजेटमध्ये 2 कंट्रीज होऊ शकतात. एक्झॅक्टली. मी 50,000 खर्च केला तर मी 70,000 खर्च करीन आणि मी 2 देश बघेन, असं एक ते लॉजिक आहे, विच इज ऍक्च्युअली करेक्ट लॉजिक. ओके, ग्रेट. तर मंडळी, तुम्हाला मॉरिशस एक वेगळ्या नजरेने बघता आलं असेल की तिथे बीच आणि वॉटर ऍक्टिव्हिटी सोडून अजून काय आहे करायला, हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आणि तुम्ही जेव्हा तुमची पुढची ट्रिप प्लॅन कराल मॉरिशसची, आता नवीन सीझन आपला येतोच आहे, आणि ती म्हणल्याप्रमाणे एप्रिल मे जून त्यांचा विंटर आहे. कुठल्याही बेटावर विंटर हा बेस्ट सीझन असतो, कारण तिथे आपल्याला तेवढं गरम होत नाही आणि तिथली थंडी म्हणजे काय फार एवढी नसते. तर तुम्ही जेव्हा नेक्स्ट तुमची ट्रिप मॉरिशसला प्लॅन कराल तेव्हा नक्की 7 नाईट किंवा 8 नाईट्स प्लॅन करा ती म्हणल्याप्रमाणे. आणि तुम्ही नक्की वैष्णवीला कॉन्टॅक्ट करा, ती तुम्हाला नक्की तुमची मॉरिशस ट्रिप छानपैकी मॅनेज करून देईल. तर वैष्णवी, थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. तुला काय सांगायचं आहे दर्शकांना तर जरूर सांगावं. नक्कीच. म्हणजे मॉरिशसला जसं मी म्हटलं की एक रेग्युलर साईटसीइंग सोडून इतर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि वेगळे अनुभव घेण्यासारखे आहेत. तर नक्कीच मिनिमम 4 पेक्षा एक निदान 6-7 दिवसाची ट्रिप किंवा 7-8 दिवसाची ट्रिप प्लॅन केली तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कव्हर करता येतील, ज्या वेगळ्या आहेत, ज्या युनिक आहेत, ज्या इतर ट्रिप्समध्ये आपण जनरली बघत नाही. सेकंडली माझं असं म्हणणं राहील की थोडं तुम्ही जर पॉसिबल असेल तर हॉटेल सोडून विलाजमध्ये किंवा अपार्टमेंट्समध्ये जर राहिलात तर तुमचं बजेट फ्रेंडली ट्रिप होऊ शकते. आणि सेल्फ ड्राईव्ह टूर्स घेतल्या तर व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही इनफॅक्ट बीच साईड रोड्स जे आहेत तिकडे ते तुम्ही एन्जॉय करू शकता. कारण जेव्हा दुसरा माणूस गाडी चालवतो तेव्हा बरोबर आहे की आपण खिडकीत बसून बघू शकतो, पण जेव्हा आपण गाडी चालवतो त्यातला थ्रिल वेगळा असतो. सो त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करण्यासाठी माझं असं म्हणणं आहे की मिनिमम 6 नाईट 7 डेज 7 नाईट 8 डेजची ट्रिप नक्की प्लॅन करावी. माझ्याकडे अशा आयटनरीज आहेत की ज्या तुम्हाला मी प्रॉपरली डे वाईज प्लॅन करून देऊ शकेन की कुठल्या दिवशी काय किंवा कसं दिवसभरात प्लॅनिंग बसवायचं. आणि तिथे
ओळखीचे म्हणण्यापेक्षा आपले नेहमीचे जे लोक आहेत की अपार्टमेंट ओनर्स आहेत किंवा रिसॉर्ट ओनर्स आहेत किंवा विला ओनर्स आहेत, तर त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून तर ह्या सगळ्या सोयी आपल्याला व्यवस्थित प्लॅन करता येतील. सो तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मॉरिशसची ट्रिप तुम्हाला वेगळा अनुभव नक्कीच देऊन जाईल. ते तर आपण म्हणजे त्याची आपण नक्की काळजी घेऊ. नक्कीच नक्कीच नक्कीच. हे अनुभव घेणं हाच एक टुरिझमचा मेन मोटो आहे. बरोबर. नुसतं जाऊन बघून टिकमार्क न करणं आणि अनुभव घेणं. बरोबर आहे. तुम्हाला अनुभव घेतल्याशिवाय ते कंट्री काय आहे हे कळत नाही. नक्कीच नक्कीच. सो पण अनुभवासाठी 4 दिवस पुरेसे नाही. बरोबर. ग्रेट ग्रेट. येस. तर दर्शको, तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा आम्हाला. तुम्ही बघाल, आम्ही मागच्या एपिसोडला मी बाली घेतलं, आता मॉरिशस घेतलं. तुम्ही म्हणाले फक्त बीचबद्दलच बोलतायत, पण आम्ही याचे काय घेतले कारण दोन्ही देश आत्ता खूप पॉप्युलर आहेत आणि या नवीन सीझनमध्ये तुम्ही सगळेच लोक इथे नक्कीच ट्रिप प्लॅन कराल म्हणून आम्ही मुद्दामून 2 एपिसोड बॅक टू बॅक बीच डेस्टिनेशन घेतले. ते सुद्धा आम्ही दोन्हीमध्ये की नॉर्मल बीचच्या पलीकडे काय आहे त्या दोन्ही देशांमध्ये बघायला, हे स्पेसिफिक आम्ही या दोन्ही एपिसोडमध्ये घेतलं. तर तुम्हाला कसा वाटला एपिसोड नक्की कळवा आम्हाला आणि आमचा चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.